आहे मासो आहे भाजून याची रेसिपी करतात याला पोळशे म्हणतात. थोडासा आर पाहिजे याच्यातनी. आरावर मस्त भाजल्या जे इकडे खाली पडल्या ना ते पण आरावर टाकून देऊ. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आणल्या आशूच्या पप्पांना मासे मच्छी आणली, तर ते कशा भाजायच्या त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो. पाहू द्या. हो मासे काढून दाखवा बरं. काढा ते बाहेर. कपड्यात आहे का गुंड आहे? ताज्याच आहेत वाटते का? आताच आणले. कामावून आले सध्याच आशूचे पप्पा. तिकून येत आहेत तर त्याने ताज्या मासे आणल्या. यात आपण भाजणार आहोत. हे मासो आहे भाजून याची रेसिपी करतात याला पोळशे म्हणतात. कोळशे पोळशे पोळशे हा पोळशे मासे आहे मच्छी. पोळशे होते पोळशे. मग खिपलं तर लय चमकू राहिले. हो याला भाजायचे भाजून मस्त बनायची रेसिपी. आयुषच्या पप्पानं कचरा आणला. आता तसा टाकतात ते काळ्या काळ्या, म्हणजे कारण की आपल्याला हे जे पोळशे मच्छी आहेत ना तर हे भाजायचे आहेत, त्यासाठी त्याने काळ्या आणल्या. आणि त्याचे मस्त असे हे झाले पाहिजेत. त्याचा असा आर पडला पाहिजे या काळ्याचा, त्याच्यावर मस्त भाजल्या जातात. माचीस आणली. तर चला आता आशूचे पप्पा पेटून राहिले कचरा. इकडे माजरा येतील, माजरा भरल्या, माजरचे पिल्ले भरल्या, खाऊन घेतील. लक्ष ठेवा लागेल एका इकडे. मस्त पेटला आता. तर चला कचरा मस्त पेटला. आता हे जे मासे आहेत ना याले धुवायचे नाही आहेत, डायरेक्टच नदीतून आणलेले आहेत. याला पाण्यात न टाकता वल्या न करता आता हे एक एक जावात टाकून द्यायचे. याचा मस्त सुक्का खुळा होते, सुकी चटणी, सुकी भाजी पण होते मस्त. असे एक 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 टाकून द्यायचे. आणखीन कचरा टाकला त्याच्यावर, आणखीन वर मासोळ्या टाकून पाहू शकतात. या पद्धतीने आपल्याला मासोळ्या टाकून घ्यायच्या. सर्व भाज्या अशी एक 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 टाकून घ्यायची पाहू शकतात. आणि जास्त जर जाळ लागला तर मग ते जळून जातात. थोडासा आर पाहिजे याच्यातनी. आरावर मस्त भाजल्या. जे इकडे खाली पडल्या ना ते पण आरावर टाकून देऊ. कचरा खालीवर करून घेऊ. पेटला पाहिजे साजरा तसा, कारण की जे बारीक बारीक कचरा असते ना ते सर्व जळून जाते आणि मग मच्छ्या अशा खाली पडून जातात. तर त्याच्यावर असं थोडं थोडं कचरा आजूबाजूचं झटकत राहत. घरी चूल केली की जसं आर हे काळ्या लोटतो ना तसं काळ्या लोटून हे माशाला लागल्या पाहिजेत. आयुषच्या पप्पानं मोठी काळी घेतली, कारण की त्याची आस लागत होती इव्यानं, म्हणून मोठ्या काळीने ते फिरवून राहिले इकडून तिकडून. नाहीतर मग ते फिरवाच लागते, नाहीतर मग ते जळून जातात. मासोळ्या भाज्याची नवीन पद्धत आहे. मासोळ्याची भाजी आपण जे करतो ना ते पण नवीन पद्धत आहे. कारण की एखाद्या वेळेस काय होते, आपण मासोळ्या आणतो किंवा कुठं जायचं असलं तर मासोळ्या भेटतात आपल्याला, पण भाजी करायचं साहित्यच नसते आपल्याजवळ. तर मग अशा मासोळ्या भाजून काढायचे. जास्त साहित्य काहीच लागत नाही. पाहू शकता तुम्ही, कोणते मसाले नाही लागत, काहीच नाही. हे मासोळ्या बातच भाजल्या जातात. बरं याला काही जास्त असं लय मोठा असा जाळ नाही पाहिजे, म्हणजे एकदम पतले असतात ते. थोडीशी जरी आस लागली की ते भाजल्या जातात. फक्त अशा फिरवत राहायच्या, तसं आजूबाजूनं काळ्या फिरवत जाव लावून राहिले, फुकू राहिले, कारण की ते इजलं काळ्याने इकडे तिकडे फिरवलं ना त्याले. हे जे अशा मासे असतात ना हे अशा जावावर टाकून जर ते पेटलं ना तर ते हे राहिलेल्या मासे अशा घ्यायच्या, याच्यावर टाकून द्यायच्या. इकडून पण राहिले जे झाल्या की नाही ते बाजूला काढून ठेवायच्या, कारण की जे बारीक असतात ते बातच होऊन जातात. जे जाळ्या राहतात ते व्हायच्या राहतात. फक्त नुसत्या अशा तुम्ही मासे भाजून तर खा, एकच नंबर लागतात. हे पण मस्त भाजले, सोपी आहे. हे अशा भाजलेल्या मासे आहेत ना मला लय आवडतात, म्हणजे पहिल्यापासूनच आवडतात मला. माझे बाबा पण भाजत होते मस्त असंच, आणि मला लेकराला आवडतात मस्त. हे अशा मासे भाजायच्या आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून तसे जर खाल्ल्या ना त्याचे काटे काढून टाकायचे आणि ते वरचं काळं मांस काढून टाकायचं. अंदरचं जे पांढरं मांस असते ना ते खाऊन घ्यायचं थोडंसं मीठ टाकून, मस्त लागते. तर चला आता पाहू आपण मासे भाजल्या की नाही. तर 2 मिनिटातच मास सर्व जैला. आता फक्त आर राहिला. एक दाखवा बरं इकडे काढून. एक गरम आहे तिकडे. हा कोपर घ्या. या गरम आहे ना. पाहू शकता तुम्ही एक एक मच्छी काढली ताई ना जावातली, आरातली. मस्त भाजले गेले. तर आयुषचे पप्पा आता सर्व मासे काढून घेतात कोपऱ्यातनी. नंतर पाहू आपण लय मोठ्या झाल्या की किती काय. तर पाहू शकता एवढ्या साऱ्या मासोळ्या निघाल्या भाजून मस्त. सध्या गरमच आहे. तोपर्यंत हे जे कचरा आहे ना आयुषचे पप्पा जमा करून राहिले, कारण की इकडे इंधन आहे, इकडे इंधन पेटाची भीती असते. तर चला मग आता याचं सर्व वरचं जे कचरा आहे ते काढून घेऊ. हे वरचं मांस काळा आहे हे पण काढून घ्यायचं आहे आपल्याला.
तर चला आता हे मासे सध्या गरम आहेत, याला थोडस थंड होऊ दे, म्हणजे हातात घेता आले पाहिजे ना. अशा सध्या आता गरम लागू राहिले. हे अशा मासोया जर तुम्ही भाजून ठेवल्या ना तर 8 दिवस 15 दिवस पण हे चांगल्याच राहतात. याचा वास नाही येत, काहीच नाही येत. तशी जर आपण मासोळी घरी आणून ठेवली तर एका दिवसातच खराब होते, वास लागते. पण भाजेल मासोळी जे असते ना तर याचा वास कुछ काहीच येत नाही. कधी पण आपण याची चटणी करून खाल्ली ना ताव्यावर तर मस्त लागते. थोडा वेळ थांबू आपण, कारण की मासे थंड होऊ द्यायचे आहे. तोपर्यंत आयुषचे पप्पा काय करू राहिले दाखवतो. तिकडे टँकर उभा आहे तर ते पाणी घेऊन राहिले टँकरचं. लय जाव झाला, धुपट झाला, म्हणून थोडस पाणी टाकू राहिले ते. एक कोटी भरली, आता दुसरी कोटी घेणं चालू आहे. तर चला आशीचे पप्पा इकडे टँकर कोटी भरेपर्यंत आपण तिकडे जाऊ. आपल्या मासे तिकडे माजरा खाऊन घेतील. आमच्या इकडे जे आहे ना 40 रुपये कोटी आहे टँकरची. टँकर घ्यायला लागते वापरासाठी, तर प्रत्येक कोटीचे 40 रुपये. त्यासाठी आम्हाला 2-2 महिने पाणी वापरायला लागते. त्यासाठी इकडे शिंटाक भरलेले असतात. तिकडे 2 शिंटाक दिसत असतील तुम्हाला, त्यात पियाचं पाणी असते. इकडे मासे पण आता थंड झाल्या. आमच्या घरी 2 माजरचे पिल्ला आहेत. त्याला अजून माहितच नाही की अजून मासे आणल्या म्हणून. कुठे गेल्या काय माहित नाही. आतापर्यंत सुसू न त्याच्यात तिकडे भाजेपर्यंत मुक्या नसत्या बसत, पण आता कुठे गेल्या काय माहित. दाखवतो, आल्या की दाखवतो तुम्हाला मागरच्या माजराची पिल्ल. तर चला आता झाल्या मास्या थंड्या. याच्यावरचे जे साल्टात ना ते काढून घेऊ. जर भाजल्या चांगल्या गेल्या मास्या तर आपोआपच याचे असे धक्क्यानं साल्ट निघतात, पाहू शकता तुम्ही. त्यासाठी हे साल्ट हे आपण ज्यावेळेस आणतो ना तर मास्या धुवायचं काम नसते. हे सर्व आपल्याला वरचं काढूनच घ्यायचं असते. सबन खिपलं जे असतात ना हे जळतात सर्व. किती पांढरा फटक आहे दिसत असेल तुम्हाला. तर चला या पद्धतीने आता सर्व काढून घेतो. या पद्धतीने निघालं सर्व, पाहू शकता. आता काय करायचं, याचं जे असं मुडकं असते ना ते असं काढून फेकून द्यायचं आहे. आता ठेवून देऊ प्लेटीतनी. दुसरेही तसंच काढून घेतो. साल्ट असे काढून घ्यायचे. चक निघून जाते याच्यावरचे सर्व खिपला नाही, खिपलं जळतात. जळल्यानंतर ते सर्व आपापच निघतात, धक्क्यान निघतात नाही बा. चांगल्या भाजल्या गेल्या मस्त. जास्तही जाऊ नाही पाहिजे. जास्त जर जाव लागला तर मग ते जळून जातात. हे वाफीतच होतात. म्हणजे कम जाळावर भाजा लागत. हे कोळशावर पण भाजल्या जातात. आपण आम्ही या गवतावर भाजल्या. चला आता सर्व वरचे खिपले जे जळलेले होते सर्व काढून घेतले. पाहू शकता किती मस्त पांढरे फटक निघाले. हे काळे काळे तुम्हाला हे कचरा दिसत असेल, याच्यावरच सर्व निघालं. तर आता काय करायचं, याचे काटे काटे बाजूने करून घ्यायचे. हे पाहिजे असं आहे ना, याच्याशी अल्लादी थोडे थोडे असे मगज काढून घ्यायचा. काट्याची फांजर वेगळी होऊन जाते. याला थोडस तुम्ही मीठ खाऊन पहा आणि कशी लागते ते पण सांगा कमेंट करून. हे असे काटे असतात ना, हे बाजूने काढून घ्या. या मासळीचा काटाच्या काटा असते ना तर तो असा बाजूने निघते. दाखवतो तुम्हाला काटाच्या काटा कसा असते. हे पहा असा काटा निघते सर्व. आता हात टाकून देऊ आपण. याचं काही काम नाही आपल्याला, फक्त याच्यावरच मगजच घ्यायचं आणि टाकून देऊ. सर्व याच पद्धतीनं मास्याचे काटे काढून घेतो बाजूनं. काळा पटपट त्याच्यावरच ते. आता अशी सर्व वरची पहिले पाट काढून घ्यायची. अशी काटाने शेपटाच्या इकडून पकडलं तुम्ही असं टाकून द्यायचं. मग असा भाग घ्यायचा. त्याच्यावरलं थोडंच काढायचं फक्त. कारण की हे पोटाचा भाग आहे ना, पोटात कळू असते. याच्यात पित्त राहते. त्याच्यानं ते फुटलं की मग कडू पण आहे. ते कडू फेकून द्यायचं. दाखवा बरं ते कडू. समोरच्या साईडचा असं हलकी पोटाची इकडून द्यायचं. मग ते वरवरच घेऊन घ्यायचं. हे स्टार्ट असं वरून घेऊन घ्यायचं. हा वरचा एवढं सारं काढला त्याचं मगस. हे असं पोट असते. हे पोटाच्या इकडचा भाग टाकून द्यायचा. हा कडू असते. हा वरचा भाग काढून घ्यायचा. अजून असा वरचा भाग काढला की एकदम निघते टाप. हो असा निघते. आता हे ताज्या मासे आहेत ना हे, म्हणून पा किती क्लिअर निघाल्या पांढऱ्या फट. कशा पळत झाले. अव हे इकडे आहे प्लेटीत काय. चला खावा. मातीत नका जाऊ दे ना. चल भाई हे इकडे नाही ते तिकडे आहे. इकडे काय पाहत. चल भाई ते उचलले का मग. हा ते उचलले. हे इकडे आहे ना. काटे यायले दिसून नाहीत राहिले का. आता जमलं त्याचं.
आता तर एकच नंबर किती मस्त बसल्या आणि खाऊ राहिल्या. त्याला आतापर्यंत माहितच नव्हतं ना, बरंच झालं आवाज नाही दिला. मी म्हटलं आता मस्त सर्व माशाचे वरचे टकर काढल्यानंतरच म्हटलं यायला आवाज देतो, नाही तर मग सुसूनच त्या देत ना ते. चला खा रे मग. त्याला तर असं वाटलं कसं कसे खाऊन कसे नाही टकर, ले फेवरेट डिश आहे त्याची. चला चूल पेटून घेऊ, कारण की आता मस्त भाजलेल्या माशाची सुक्की भाजी, सुक्की चटणी म्हटलं तरी पण चालते. पिठा बरोबर करून घेतो, कारण की तवा पद्धतशीर बसला पाहिजे त्याच्यासाठी. आता पेटून घेऊ चुलीवर तवा मस्त गरम होऊ दे. आणि जास्त साहित्य काहीच लागत नाही आपल्या सुक्की भाजी करायसाठी. तर चला तवा पण मस्त तपला, त्याच्यावर टाकतो एक माप तेल. तेलही मस्त गरम झालं, तडतडलं. आता लगेच काय करायचं, आपण जे हे भाजलेल्या माशाचे असे तुकडे तुकडे काढले ना, आता जे मोठे मोठे तुकडे असले ना ते हाताने असे फोडून घेऊ आणि लगेच तव्यावर टाकून घेऊ. पराठ्याने एक वेळ फिरू, असे या पद्धतीनं सर्व साईडनं तेल लागलं पाहिजे त्या पद्धतीनं सर्व इकडून फिरून घ्यायचं. आणि असं जो आपला पराठा असते ना तो असा आतमध्ये टाकून असं फोडत राहायचे हे तुकडे तुकडे. हे पा कशी भुर्जी सारखी एकदम अशी मोकळी मोकळी चटणी झाली आपली, पाहू शकता तुम्ही. आणि अशाच मासे जास्त जर समजा असल्या ना, आपण भाजून जर घरात ठेवले की नाही, तर 8 दिवसही घरात ठेवले, त्याच्यानंतर जर तुम्ही अशी जर चटणी केली ना तरी पण मस्त होते आणि खाण्यासाठी चांगली राहते. आता टाकू आपण याच्यात मीठ. चवीपुरतं थोडंसंच टाकायचं आहे, कारण की मासू इतकी खारटपणा असते. थोडंसंच टाकू बस. फिरून घेऊ, मीठ सर्व बाजूनं लागलं पाहिजे त्या पद्धतीनं. आता वरून आणखीन थोडंसं तेल टाकून घेऊ. आपण आधी एक माप टाकलं होतं ना, आणखीन एक माप टाकायचं आहे आपल्याला तेल. आणखीन ज्यावेळेस आपण डबल न तेल टाकतो ना, तर त्यावेळेस आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे जशी लागली तशी. कारण की आपण आधी जे तेल सोडलं होतं ना, तर ते तेल फक्त मासू असं भाज्यासाठी टाकलं होतं. भाजी आपली मासू अगोदर भाजलेलीच आहे. आता आपण टाकू त्यातली मिरची पावडर जास्त नाही टाकायची, थोडीशीच टाकायची आहे. आता परतून घेऊ बस. जास्त काही आपल्याला जाव लावायचं नाही आहे चुलीतनी, कारण की मासे आपण अगोदर भाजले होते तर ते वाफेतच भाजून जातात. आता तेवढ्या पुरती फक्त वाफ लावायची आहे. मिरची पावडर, मीठ आणि तेल त्या मासुईला लागेपर्यंत. तर तयार आहे आपली भाजलेल्या माशाची सुक्की चटणी. जास्त साहित्य काहीच लागलं नाही, फक्त काय लागलं तेल, मिरची पावडर, मीठ आणि तेल, बस. बाकी काहीच नाही लागलं. तर चला आता काढून घेतो प्लेटीतनी. आणि मस्त अंड्याच्या भुर्जीसाठी अशी मोकळी मोकळी झाली, पाहू शकता किती मस्त झाली ना, मोकळी मोकळी. तर चला आता ज्वारीची भाकर आणि मस्त भाजलेल्या माशाची सुक्की चटणी. तर या मग मंडळी, ज्वारीची भाकर आहे आणि आपली मस्त भाजलेल्या माशाची सुक्की चटणी आहे. तर जेवतो कशी झाली सांगतो तुम्हाला. चटणी एकच नंबर झाली चटणी. ते जर ज्वारीची भाकर असली ना तर लयच मस्त झाली. तुम्ही तरी माशाची भाजी नेहमी खाता, मच्छी फ्राय नेहमी खाता, पण एकदा तरी तुम्ही मच्छी भाजून त्याची अशी सुक्की चटणी करून खाऊन पहा, एकच नंबर होते. तर चला मग आजचा ब्लॉग इथंच थांबू. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत. जेवतो आता.